तुमच्या आयुष्यात सध्या कितीही मोठं संकट असलं तरी ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण स्वामी समर्थ आपल्या भक्ताला कधीच एकटं सोडत नाही. जर तुम्ही आज हा व्हिडिओ पाहत असाल तर कदाचित स्वामी समर्थांनीच तुम्हाला इथे आणलं असेल, कारण आजची कथा एका अशा भक्ताची आहे ज्याच्या आयुष्यात एकामागून एक संकट येत होती. घरात अन्न नव्हतं, हातात पैसा नव्हता आणि त्याच्या आयुष्यातील सर्व आशा संपल्या होत्या. पण त्याच्या मनात एकच विश्वास होता, स्वामी समर्थ माझ्या सोबत आहे. एक दिवस तो भक्त स्वामी समर्थांच्या चरणी पोहोचला. त्याने स्वामींच्या चरणांवर डोकं ठेवलं आणि अश्रूंनी म्हणाला, स्वामी, आता माझ्याकडे काहीच उरलं नाही. तेव्हा स्वामी समर्थांनी त्याच्याकडे पाहिलं आणि फक्त एक वाक्य म्हटलं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण स्वामींच्या या शब्दांनंतर जे घडलं ते त्या भक्ताने स्वतःही कधी कल्पना केली नव्हती. शेवटी स्वामींनी त्याला नेमकं काय सांगितलं आणि त्या एका वाक्याने त्याचं संपूर्ण आयुष्य कसं बदललं, ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित स्वामींचा हा संदेश आज तुमच्यासाठीही असेल. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटच्या आसपासच्या एका छोट्याशा गावात गोविंदा नावाचा एक साधा भक्त राहत होता. गोविंदा स्वभावाने अत्यंत शांत होता. तो श्री स्वामी समर्थांचा मनापासून भक्त होता. त्याच्या घरात श्री स्वामी समर्थांची एक छोटीशी मूर्ती होती. दररोज सकाळी उठल्यावर तो सर्वात आधी स्वामींच्या मूर्तीसमोर दिवा लावत असे. दोन्ही हात जोडून म्हणत असे, स्वामी, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा. माझ्यावर तुमची कृपा सदैव राहू द्या. गोविंदाची परिस्थिती श्रीमंत नव्हती. तो गावात छोटासा व्यवसाय करत होता. त्याच्या घरात त्याची पत्नी, एक लहान मुलगा आणि वृद्ध आई होती. घर चालवण्यासाठी जेवढे पैसे मिळत तेवढ्यातच त्यांचा संसार कसाबसा चालत होता. पण गोविंदाला त्याची कधीच तक्रार नव्हती. तो नेहमी म्हणायचा, ज्याच्या डोक्यावर स्वामींचा हात आहे त्याला कसली चिंता. पण एक दिवस त्याच्या आयुष्यात संकटांची मालिका सुरू झाली. सर्वात आधी त्याचा व्यवसाय बंद पडला. त्याने अनेक दिवस प्रयत्न केले पण काम मिळेना. घरातील थोडेफार पैसे संपले. मुलाच्या शिक्षणाचा खर्च बाकी राहिला. आईच्या औषधांसाठी पैसे नव्हते. घरात धान्याचा एकही दाणा शिल्लक नव्हता. गोविंदाची पत्नी काळजीने म्हणाली, आपण आता काय करायचं. गोविंद काहीच बोलला नाही. त्याने फक्त स्वामींच्या मूर्तीकडे पाहिलं आणि मनात म्हणाला, स्वामी, तुम्ही आहात ना. दिवस जात होते पण परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी कठीण होत होती. एक दिवस गोविंदाला समजलं की त्याच्या आईची तब्येत खूप बिघडली आहे. डॉक्टरांनी औषधं लिहून दिली पण ती औषधं घेण्यासाठीही पैसे नव्हते. गोविंदा गावभर फिरला. ज्यांच्याकडून शक्य होतं त्यांच्याकडे मदत मागितली पण प्रत्येक ठिकाणी त्याला निराशाच मिळाली. संध्याकाळी तो थकून घरी आला. त्याच्या पत्नीने विचारलं, काय झालं. गोविंदाने खाली मान घातली. तो काहीच बोलला नाही. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्या रात्री घरातील सर्वजण झोपले पण गोविंदाला झोप येत नव्हती. तो हळूच उठला. स्वामींच्या मूर्तीजवळ गेला. दिवा लावला आणि स्वामींच्या चरणांवर डोकं ठेवलं. तो रडत म्हणाला, स्वामी, मी तुमच्यावर कधीही शंका घेतली नाही पण आज माझी परीक्षा खूप मोठी आहे. माझ्या आईला वाचवा. माझ्या मुलाला उपाशी झोपू देऊ नका. स्वामी, मला काही नको.
फक्त माझ्या कुटुंबाला सांभाळा असं म्हणत तो स्वामींच्या चरणांवरच झोपून गेला. त्या रात्री त्याला एक अद्भुत स्वप्न पडलं. गोविंदाने पाहिलं, तो एका विशाल वडाच्या झाडाखाली उभा आहे. सगळीकडे शांतता आहे, मंद वारा वाहत आहे आणि अचानक त्याला समोरून एक दिव्य प्रकाश येताना दिसला. त्या प्रकाशातून स्वामी समर्थ प्रकट झाले. स्वामींच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज होतं. गोविंदा स्वामींच्या चरणी पडला. तो रडत म्हणाला, स्वामी, माझं आयुष्य संपलं आहे. स्वामी काहीच बोलले नाही. ते फक्त त्याच्याकडे पाहत राहिले. गोविंदा पुन्हा म्हणाला, स्वामी, मी तुमच्यावर विश्वास ठेवला, पण आता माझी सहनशक्ती संपली आहे. तेव्हा स्वामी समर्थ हळूहळू त्याच्याजवळ आले. त्यांनी गोविंदाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, अरे बेड्या, तू स्वतःला एकटा का समजतोस? गोविंदाने स्वामींकडे पाहिलं. स्वामी म्हणाले, तुझं संकट मोठं नाही, तुझा विश्वास मोठा ठेव. आणि त्यानंतर स्वामींनी एक वाक्य म्हटलं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द ऐकताच गोविंदाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने स्वामींच्या चरणांना घट्ट मिठी मारली. पण पुढच्या क्षणी त्याची झोप उघडली. सकाळ झाली होती. गोविंदा उठला. त्याला रात्रीचं स्वप्न आठवलं. तो स्वामींच्या मूर्तीजवळ गेला आणि म्हणाला, स्वामी, हे स्वप्न होतं की तुमचा आशीर्वाद? त्याच्या मनात एक वेगळाच विश्वास निर्माण झाला. त्या दिवशी त्याने ठरवलं, काहीही झालं तरी मी स्वामींचं नाव सोडणार नाही. त्याने स्वामींची पूजा केली आणि घराबाहेर पडला. तो चालत चालत गावाच्या बाहेर आला. तेवढ्यात त्याला एक अनोळखी माणूस दिसला. त्या माणसाने गोविंदाला पाहिलं आणि विचारलं, तुम्ही गोविंदा आहात का? गोविंदा आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, हो, पण तुम्ही मला कसे ओळखता? तो माणूस म्हणाला, मला तुमच्याबद्दल एका व्यक्तीने सांगितलं आहे. गोविंदा म्हणाला, कोण? तो माणूस हसला आणि म्हणाला, ते तुम्हाला लवकरच कळेल. गोविंदाला एका कामाची संधी मिळाली, पण त्याला अजूनही समजत नव्हतं की ही संधी अचानक कशी आली. त्याने ते काम स्वीकारलं. दिवसभर मेहनत केली. संध्याकाळी घरी परतताना त्याच्या हातात थोडे पैसे होते. ते पैसे पाहून त्याच्या डोळ्यात अश्रू आले. कारण त्या पैशांतून तो आईची औषधं घेऊ शकत होता, मुलासाठी अन्न घेऊ शकत होता. त्या रात्री त्याने स्वामींच्या मूर्तीसमोर हात जोडले आणि म्हणाला, स्वामी, तुमचा शब्द खरा आहे. गोविंदाला वाटलं, आता सगळं ठीक होईल. पण जीवनातली परीक्षा अजून संपली नव्हती. काही दिवसांनी ज्या व्यक्तीकडे गोविंदाने काम केलं होतं, त्याने गोविंदाचे पैसे देण्यास नकार दिला. गोविंदा पुन्हा अडचणीत आला. त्याच्या मनात विचार आला, मी इतकी मेहनत केली तरी माझ्यासोबत असंच का होतं? त्या रात्री त्याच्या मनात पहिल्यांदा स्वामींबद्दल प्रश्न निर्माण झाला. तो स्वामींच्या मूर्तीजवळ गेला, पण यावेळी त्याने प्रार्थना केली नाही. तो शांत बसला. त्याच्या डोळ्यात राग आणि दुःख होतं. तो म्हणाला, स्वामी, तुम्ही म्हणाला होता ना, मी तुमच्या पाठीशी आहे. मग हे सगळं का होतं? हे बोलून तो शांत झाला. काही क्षणांनी त्याला अचानक स्वामींचे ते शब्द आठवले, तुझं संकट मोठं नाही, तुझा विश्वास मोठा ठेव. गोविंदाला जाणवलं, कदाचित स्वामी माझी परीक्षा घेत आहे. त्याने डोळे मिटले
आणि म्हणाला, स्वामी, परिस्थिती काहीही असो, माझा तुमच्यावरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका. दुसऱ्या दिवशी सकाळी गोविंदा कामाच्या ठिकाणी गेला. तो ज्या व्यक्तीकडे काम करत होता त्याच्याकडे एक वृद्ध साधू आले. त्या साधूंनी गोविंदाकडे पाहिलं आणि म्हणाले, तू स्वामींचा भक्त आहेस ना? गोविंदा आश्चर्यचकित झाला. त्याने विचारलं, तुम्हाला कसं माहीत? साधू म्हणाले, ज्याच्या कपाळावर स्वामींची कृपा असते त्याला ओळखायला शब्दांची गरज नसते. गोविंदाच्या अंगावर शहारा आला. साधूंनी त्याच्या हातात एक छोटीशी वस्तू ठेवली आणि म्हणाले, हे तुझ्यासाठी नाही, हे तुझ्या विश्वासासाठी आहे. गोविंदाने ती वस्तू पाहिली. ती स्वामी समर्थांच्या चरणांशी संबंधित एक छोटी पवित्र वस्तू होती. गोविंदाने डोळे मिटले. त्याला जाणवलं, स्वामी माझ्या सोबत आहेत. काही दिवसांनी गोविंदाची परिस्थिती हळूहळू सुधारू लागली. त्याच्या आईची तब्येत बरी झाली. मुलाच्या शिक्षणाची व्यवस्था झाली. घरात पुन्हा आनंद आला. पण गोविंदा मात्र बदलला नव्हता. तो पूर्वीप्रमाणेच साधा होता. दररोज स्वामींची पूजा करत असे. एक दिवस तो अक्कलकोटला गेला. स्वामींच्या चरणी बसला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, स्वामी, तुम्ही माझं सगळं सांभाळलं. तेव्हा त्याच्या मनात एक प्रश्न आला, स्वामींनी मला एवढ्या संकटातून का नेलं? आणि त्याला अंतर्मनातून उत्तर मिळालं, तुला संकटातून बाहेर काढण्यासाठी नाही, तर तुझ्यातला विश्वास जागा करण्यासाठी. गोविंदाला सगळं समजलं. स्वामींनी त्याला संकटांपासून वाचवलं नव्हतं. स्वामींनी त्याला संकटांमध्ये टिकून राहण्याची शक्ती दिली होती. आणि तेव्हापासून गोविंदाच्या आयुष्याचं एकच वाक्य झालं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या स्वामी भक्तांनो, ही कथा फक्त गोविंदाची नाही. ही कथा कदाचित तुमचीही असू शकते. कदाचित आज तुम्हीही एखाद्या संकटातून जात असाल. कदाचित घरात काही समस्या असेल. कदाचित पैशांची अडचण असेल. कदाचित तुमच्या जवळच्या व्यक्तीची काळजी तुम्हाला सतावत असेल. कदाचित तुम्ही मनातून खूप थकलेले असाल. आणि कदाचित तुम्हीही स्वामींना विचारत असाल, स्वामी, माझ्यासोबतच असं का होतं? पण आज एक गोष्ट लक्षात ठेवा, संकट म्हणजे स्वामींनी तुम्हाला सोडलं असं नाही. कधी कधी संकटाच्या काळातच स्वामी आपल्या सर्वात जवळ असतात. आपल्याला त्यांची उपस्थिती दिसत नाही, पण त्यांची कृपा आपल्या आयुष्यात काम करत असते. म्हणूनच आज कितीही मोठी अडचण असली, एकदा डोळे मिटा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. पुन्हा म्हणा, श्री स्वामी समर्थ. आणि शेवटी म्हणा, स्वामी, मला काही नको, फक्त माझा तुमच्यावरचा विश्वास कायम ठेवा. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, आज तुम्ही या व्हिडिओपर्यंत आला आहात. याचा अर्थ कदाचित स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. तुमच्या आयुष्यात कितीही संकट आली, कितीही अडचणी आल्या, कधीही स्वतःला एकटं समजू नका. कारण ज्याच्या सोबत स्वामी समर्थ असतात त्याला जगातील कोणतीही शक्ती कायमची हरवू शकत नाही. आज तुमच्या मनात एखादी इच्छा असेल, एखादी चिंता असेल, एखादं दुःख असेल, तर ते स्वामींच्या चरणी सोपवून द्या आणि मनापासून म्हणा, स्वामी, माझं काहीही होऊ दे, पण माझा हात कधीही सोडू नका. आणि विश्वास ठेवा, योग्य वेळ आली की स्वामी नक्कीच तुमच्या आयुष्यात असा चमत्कार घडवतील
ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. कारण स्वामींचा एक शब्द आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हालाही स्वामी समर्थांवर पूर्ण श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या स्वामी भक्त मित्राला किंवा नातेवाईकाला नक्की शेअर करा. कदाचित आज त्यालाही स्वामींच्या या संदेशाची गरज असेल. अशाच स्वामी समर्थांच्या भक्तिमय कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.